नमस्कार मैत्रिणींनो, चहाबरोबर खाण्यासाठी इथं खारी शंकरपाळी बनवणार आहे. त्यासाठी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि किंचित मीठ घेतलेलं आहे. चला तर आता चाळणीने आपण चाळून घेऊया. बघा अशा प्रकारे पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथे तूप टाकून देते, कारण खुसखुशीत होण्यासाठी. इथे मी 2 ते 3 चमचे तूप टाकून दिलेलं आहे. गोवर्धन तूप आहे. चला तर आता चांगलं मिक्स करून घेते. त्यामध्ये जिरे टाकायचे आहे 1 चमचा. तर चांगलं मळून घेऊया अशा प्रकारे. 5 मिनिटे आपण झाकण ठेवून देणार आहोत. चला तर 5 मिनिटे झाले. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता आपण चपाती लाटून घेऊया पातळशी अशा प्रकारे. आता चाकूच्या साहाय्याने आपण चौकोनी तुकडे करून घेऊया, कारण चहाबरोबर खायचं आहे आपल्याला. असा मस्त खारीसारखा नाश्ता करायचा आहे. हे शेवटपर्यंत कापलं नाही, तुटत नाही. अशा प्रकारे आपण कापून घेतलेले आहेत. आता सर्व आपण शंकरपाळ्या बनवून घेऊया अशा प्रकारे. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल पण तापत आलेलं आहे. तेल चांगलं तापलेलं आहे. थोड्या थोड्या शंकरपाळ्या आपण त्यामध्ये टाकून देऊया. आणि झटपट होतात. चहाबरोबर खाण्यासाठी बेत केला आहे शंकरपाळीचा. अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत सर्व. सर्व तळून घेऊया आपण. अशा प्रकारे तळून झालेल्या आहेत आपल्या शंकरपाळी. चला तर आता आपण चहाबरोबर खायला घेऊया. बघा, चहा आणि शंकरपाळी सकाळचा नाश्ता. आणि लवकर होते बघा.
पटकन खाण्यासाठी. चला तर लाईक करा, शेअर करा.